श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. आपल्या हिंदू धर्मात देवघराला घराचे हृदय मानले जाते. देवघर ही अशी जागा आहे जिथून संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. पण अनेकदा आपण नकळत देवघराची मांडणी करताना किंवा पूजा करताना अशा काही चुका करतो ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो आणि सुखशांती निघून जाते. तुमच्याही घरात पैसा टिकत नसेल किंवा विनाकारण भांडणे होत असतील तर त्याचे कारण तुमच्या देवघरात दडलेले असू शकते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशा 10 महत्त्वाच्या चुकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या देवघरात चुकूनही करू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या घराचे भाग्य उजळून टाकेल. आपण पुढीलप्रमाणे अशा चुका करतो. ती म्हणजे पहिली आहे देवघराची दिशा. सर्वात पहिली मोठी चूक म्हणजे देवघराची चुकीची दिशा. वास्तुशास्त्रानुसार देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यात म्हणजे नॉर्थ ईस्टला असावे. जर तुमचे देवघर दक्षिण दिशेला असेल तर ते घरात नकारात्मकता वाढवते. पूजा करताना तुमचे तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. यामुळे प्रार्थनेचे फळ लवकर मिळते. दुसरी चुकी आहे ती म्हणजे एकाच देवाच्या 2 मूर्ती. अनेक जण श्रद्धेपोटी एकाच देवाच्या 2 किंवा त्यापेक्षा जास्त मूर्ती घरात ठेवतात. लक्षात ठेवा, देवघरात एकाच देवाच्या 2 मूर्ती समोरासमोर किंवा शेजारीही कधीही असू नये. विशेषतः गणपती, लक्ष्मी आणि सरस्वती यांच्या बाबतीत हे कटाक्षाने पाळावे. यामुळे घरातील प्रगतीत अडथळे निर्माण होतात. भक्तांनो, अनेक चुक्यांपैकी पुढील चुकी म्हणजे तुटलेल्या किंवा खंडित मूर्ती. देवघरात कधीही खंडित झालेली किंवा तडा गेलेली मूर्ती किंवा फोटो ठेवू नका. जर एखादी मूर्ती चुकून खंडित झाली असेल तर तिचे विसर्जन करा. खंडित मूर्तीची पूजा केल्याने घरात अशांतता पसरते आणि दुर्दैव ओढवते. पुढील चुकी आहे उग्र किंवा रागीट स्वरूपातील फोटो घरात ठेवणे. आपल्या देवघरात नेहमी देवाच्या प्रसन्न आणि आशीर्वाद देणाऱ्या मुद्रांमधील फोटो असावेत. देवाच्या उग्र स्वरूपातील, युद्धाच्या प्रसंगातील किंवा रागीट डोळ्यांचे फोटो देवघरात ठेवणे टाळावे. यामुळे घरातील सदस्यांमध्ये चिडचिड वाढते. पुढील चुकी आहे देवघरात पूर्वजांचे फोटो ठेवणे. ही सर्वात सामान्य चूक आहे. अनेक जण देवाच्या मूर्तीसोबतच आपल्या दिवंगत पूर्वजांचे फोटो देवघरात ठेवतात. शास्त्रानुसार देव आणि पितर यांची जागा वेगळी असते. पूर्वजांचे फोटो नेहमी दक्षिण भिंतीवर लावावे, पण ते देवघराच्या आत किंवा देवाच्या शेजारी कधीही नसावे. पुढील चुकी आहे शिळी फुले आणि हार. देवाला अर्पण केलेली फुले वाळल्यानंतर ती लगेच काढून टाकावीत. देवघरात शिळी फुले किंवा सुकलेले हार ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. रोज सकाळी स्नान केल्यानंतर देवघर स्वच्छ करून ताजी फुले अर्पण करावी. पुढील चुकी आहे चामड्याच्या वस्तू आणि अस्वच्छता. देवघराच्या आसपास कधीही चामड्याचा बेल्ट, चामड्याचं पाकीट किंवा चामड्याच्या वस्तू ठेवू नका. तसेच देवघर कधीही अस्वच्छ ठेवू नका. आठवड्यातून एकदा तरी मूर्ती आणि फोटो स्वच्छ पुसून घ्यावेत. जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचा वास असतो. भक्तांनो, पुढील चुकी आहे ती म्हणजे देवघराखाली किंवा वर सामान ठेवणे. काही लोक जागेच्या अभावामुळे देवघराच्या खाली किंवा वरच्या कप्प्यात देवघरातील अडगळीचे सामान किंवा कचरा ठेवतात. ही सर्वात मोठी चूक आहे. देवघराच्या वर किंवा खाली
कोणतेही जड सामान झाडू किंवा पादत्राणे कधीही नसावेत. पुढील चुकी आहे दिव्याची दिशा आणि वात. देवासमोर दिवा लावताना तो नेहमी योग्य दिशेला असावा. तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा डाव्या बाजूला असावा. तसेच दिव्याची वात विझल्यानंतर ती लगेच बदलून स्वच्छ वात लावावी. पुढील चुकी आहे म्हणजे शंखांचे नियम. शंख वापरतो आपण देवघरात, पण त्याचे नियम आपल्याला माहीत नसतात. देवघरात शंख असणे हे अत्यंत शुभ मानले जाते, पण तो कधीही रिकामा ठेवू नका. शंख नेहमी लाल कपड्यावर ठेवावा आणि त्यात थोडे पाणी भरून ठेवावे. तसेच एका देवघरात 2 शंख कधीही ठेवू नका. विशेष उपाय. भक्तांनो, जसे मी सुरुवातीला सांगितले होते की मी तुम्हाला एक विशेष उपाय सांगेल. तो म्हणजे दर गुरुवारी किंवा शुक्रवारी देवघरात गोमूत्र शिंपडा आणि भीमसेनी कापूर जाळा. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घराची भरभराट होते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर नक्की करा. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.